हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्कूल एसे चॅनल. आज आपण लिहिणार आहोत मराठी निबंध. विषय असणार आहे परीक्षा नसत्या तर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि ती बाजूला बेल आयकॉन दिसते, ती बेल आयकॉन ऑन करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परीक्षा परीक्षा परीक्षा. या परीक्षाच एके दिवशी विद्यार्थी दशेचा जीव घेतील. विद्यार्थी शाळेत जाऊ लागताच परीक्षारूपी राक्षसाला सामोरे जावे लागते. परीक्षा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. एका इयत्तेत 4 चाचण्या व 2 सत्रात परीक्षांमुळे वर्षभर विद्यार्थ्यांची सुटका होत नाही. या परीक्षाच नसत्या तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील चिंतेचा भार कमी होईल. त्यांना पुस्तकी किडा असे म्हणून घ्यावे लागणार नाही. व विद्यार्थी फक्त अभ्यासक न होता तो आपले इतर कला छंद जोपासूच लागेल. सभा संमेलने आणि समारंभात भाग घेऊ शकतील आणि सुखाने झोपू शकतील. आजची परीक्षा पद्धती सुद्धा किती विचित्र आहे.
इतक्या मोठ्या अभ्यासाची कसोटी मात्र 3 तासातच घेणार. त्याचा परिणाम म्हणजेच विद्यार्थी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतात. काही विद्यार्थी तर केवळ महत्त्वाचे प्रश्न तोंडपाठ करून पास होतात. जर अशी परीक्षा पद्धती नसती तर तो विद्यार्थी विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करू शकेल. आणि खऱ्या अर्थाने विद्वान होईल. परंतु परीक्षा नसत्या तर कोणत्या आधारावर विद्यार्थ्यांना एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जाता येईल? परीक्षा पास झाल्याचा आनंद उपभोगता येईल. याउलट परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाबाबत बेपर्वाईने वागतील. परीक्षा नाहीत म्हणून मुलेही अभ्यास करणार नाही. अभ्यासच केला नाही तर त्यांचे ज्ञान तरी कसे वाढणार? खऱ्या ज्ञानाचा आनंद ते कसे घेणार? खऱ्या बुद्धीची कसोटी लागणारच नाही म्हणून परीक्षा असायलाच हव्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट्स जरूर करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे. तर चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.